आता आपण इथं ऋषिकेश गोसावी यांचं एक जुनं मंदिर आहे कवठेकणमध्ये. ऋषिकेश, त्या मंदिराबद्दल 2 मिनिट सांग आणि तुझ्या जी हातात तलवार आहे त्याच्याबद्दल जरा माहिती दिलीस तर बरं होईल. जुनी तलवार आहे एकदम, त्याची उंची, वजन याची सगळी माहिती दिलीस तर बरं होईल. नमस्कार. आपण आता कवठेकंद श्री बिराड सिद्ध मंदिर तासगाव तालुक्यात सांगलीपासून 16 किलोमीटरवर आहे. हे हेमाडपंथी जुनं मंदिर आहे. आधी मी तुम्हाला या तलवारीची माहिती सांगतो, मग मंदिराबद्दल माहिती सांगतो. ही तलवार आहे परशुरामभाऊ पटवर्धनांची. पटवर्धन सरकार तासगाव शेवटची. पानिपतच्या युद्धामध्ये त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या कमरेला अशा 2 प्रकारच्या 2 तलवारी असायच्या. ह्याची साधारणतः उंची 5 फूट आहे आणि वजन आहे ते 11.5 किलो वजन आहे. ते त्यावेळेला पेशव्यांचे सरसेनापती म्हणून त्यांच्याकडे पद होतं. यावर तुम्ही जर बघाल तर त्या सरसेनापती पदाची जी वस्त्र दिलेली असतात त्याप्रमाणे त्याच्यावर सिम्बॉल्स पण तुम्हाला बघायला मिळतील. ही ओरिजिनल पोलादापासून तयार केलेले तलवार आहे. अजूनही ह्याला गंज वगैरे कुठेही लागलेला नाही. ह्याला एका बाजूला तलवारीला पूर्णपणे धार आहे आणि या तलवारीचं भारतामध्ये फक्त 2च अशा प्रकारच्या तलवारी तयार झाल्या. एक परशुरामभाऊ पटवर्धनांच्याकडे आहे आणि एक राजस्थानच्या महाराजांच्या म्युझियममध्ये आहे. या तलवारीचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. याला मागं कमळ आहे आणि हा एक मोगरा म्हणून येतो. हा हलतोय पूर्णपणे. ही मूठ आहे त्याची आणि हे कमरेला बांधायसाठी त्याला हुक आहे. ही कमरेला दोन्ही बाजूला लावून ह्याच्यातून म्यानातून ही तलवार काढून लोक त्यावेळेला युद्ध खेळत होते आणि ह्या तलवारी कमरेला बांधलेल्या असायच्या. वजन किती आहे याचं? वजन 11.5 किलो वजन आहे. बापरे. आणि 5 फुटापर्यंत हाईट आहे. तुम्ही बघू शकता 4.5-5 फूट हाईट आहे त्याची आणि 11.5 किलो वजन आहे. बापरे. त्यावेळेची माणसं किती. आणि पानिपतच्या युद्धाला जाताना त्यांच्या कमरेची ही तलवार गळून पडली आणि महाराजांनी अशुभ संकेत दिलेला आहे म्हणून त्यांनी परत ही तलवार घेतली नाही आणि या पद्धतीने ती इथं तलवार आपल्याकडे अजूनही जतन करून ठेवली. हे मंदिर किती जुनं असेल तरी? मंदिराचं बांधकाम जर आर्किओलॉजीच्या दृष्टीने काढलं तर ते 250-300 वर्षापूर्वीच आहे. कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर असू दे, हे मंदिर असू दे, हे हेमाडपंथी पद्धतीनं बांधलेलं मंदिर आहे. ॲक्च्युली आध्यात्मिक दृष्ट्या याचं फार मोठं महत्त्व आहे. हे मंदिर आहे कपिल महामुनींची समाधी आहे. सांख्य योगाचे जनक, प्रकृती आणि पुरुष हा जो सिद्धांत त्यांनी मांडला आध्यात्मिक, त्याचे कपिल महामुनी म्हणून आहे. जो गीतेमध्ये श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा सांख्य योगाचा 2रा अध्याय आहे, त्याचा जो संवाद आहे तो जो कृष्णानं अर्जुनाला सांगितला तो ज्यांनी मांडला आध्यात्मिकदृष्ट्या ते म्हणजे कपिल महामुनी. त्यांची ही समाधी आहे इथं. आणि देवहूती मातेला त्यांनी म्हणजे अखंड हिंदुस्थानातलं किंवा पृथ्वीवरचं असं एकमेव उदाहरण आहे की आईला गुरु उपदेश केलेला ते म्हणजे कपिल महामुनी. त्यांचं हे मंदिर आहे. 2500 वर्षापूर्वी किंवा 3000 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. पेशवेकालीनपर्यंत इथंपर्यंत आपल्याकडे संबंध आहे. काही सिम्बॉल बाहेर पण आहे की जे तुम्हाला इंडिकेट या वास्तुशास्त्राबद्दल करतात. आणि हा असा मंदिराचा भव्य दिव्य किल्ल्याप्रमाणे 4 बुरुज तटबंदी असलेला हा मोठा असा मंदिराचा आवार आहे. धन्यवाद.